आजचा अनुभव जो आहे तो मी ज्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाते तेथे सांगण्यात आला होता. हा अनुभव नैना गुरव यांना आलेला आहे. त्या चेंबूरमधील जैन हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट ड्युटी करतात. प्रतिभा जाधव यांना त्या तेथे सांभाळत होत्या. अचानक त्यांची तब्येत सिरियस झाली आणि त्यांना ICUमध्ये शिफ्ट केले. तेव्हा नैनाताईं त्यांच्याजवळ जो जेजुरीचा भंडारा होता तो त्यांना लावला व स्वामी जप सुरू केला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितले की प्रतिभाताईंची तब्येत खूप बिघडलेली आहे, तसेच त्यांच्या हृदयामध्येही प्रॉब्लेम झाला आहे. आम्हाला शक्य होईल तेवढे आम्ही प्रयत्न करू. थोड्या वेळाने नैनाताईंना त्यांच्या एक स्वामी सेवेकरी ताईंचा फोन आला आणि त्या म्हणाला, आपल्याला त्र्यंबकेश्वरला गुरुपीठावर भैरवचंडी सेवेला जायचं आहे, लक्षात आहे ना? तेव्हा नैनाताई म्हणाल्या, मला ड्युटी आहे त्यामुळे यायला जमणार नाही. पण त्या सेवेकरी ताई म्हणाल्या, ही सेवा तू चुकू नको, तुला यायचेच आहे. शेवटी नैनाताईंनी आजारी असलेल्या प्रतिभाजींच्या मुलीला विचारले की मी जाऊन येऊ का? तेव्हा त्या म्हणाल्या, चालेल, मी सांभाळेन आईला, जा तुम्ही, पण स्वामींकडे माझ्या आईला बरे करण्यासाठी साकडे घाला, ती लवकर बरी होऊ दे. नैनाताई त्र्यंबकेश्वर गुरुपीठ नाशिक गोशाळा येथे भैरवचंडी सेवेला आल्या. सेवा सुरू झाली. प्रत्यक्ष समोर गुरुमाऊली आदरणीय दादासाहेब यांचे आगमन झाले. नैनाताईंनी मनोमन आईंसाठी प्रार्थना केली आणि काय चमत्कार! प्रतिभाताईंच्या मुलीचा नैनाताईंना फोन आला की आईची तब्येत खूप बरी झाली आहे, तिला ICUमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. ही सर्व प्रचिती गुरुमाऊलींची आणि भैरवचंडी सेवेची आहे. श्री स्वामी समर्थ.